दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या धर्ममुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण नेहमीच धर्ममुद्रामध्ये अध्यात्माविषयी चर्चा करत असतो. समाजातील चाली आणि रीतीवर, रूढी, अंधश्रद्धा, परंपरा अनेक गोष्टीवर आपण चर्चा करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण ज्यांनी स्वतःला समाजकार्यामध्ये झोकून घेतला आहे, मागच्या 30-35 वर्षापासून ते अहोरात्र काम करतात. जमाते इस्लामी हिंदसाठी त्यांचं काम आहे. समाजामध्ये प्रबोधन करून सर्व जाती धर्मातील, सर्व धर्मातील लोकांना ते एकत्र कसं आणावं यासाठी झटत असतात आणि अनेक चांगले कामं त्यांच्या संस्थेमार्फत होतात. जमाते इस्लामी हिंदची भारतामध्ये मोठं काम आहे. नांदेड जिल्ह्यातही त्यांचं काम आहे. चांगल्या चळवळीतील लोकांना हे कामे ऑलरेडी माहीत आहेत. तर जमाते इस्लामी हिंदचे नांदेड जिल्ह्याचे मार्गदर्शक अब्दुल मजीद खान सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आम्ही आपल्या सगळ्यांतर्फे सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. 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 धन्यवाद सर. सर, ईद ए मिलाद आता 16 तारखेला येणार आहे. हो सर. आणि लवकरच त्या सणाचं आपल्याला गांभीर्य काय आहे, त्याचं महत्त्व काय हे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आलेलो आहोत. समाजातील अनेक चालीरीती, परंपरा, विद्यमान समस्या किंवा त्याचे उपाय यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर, ईद ए मिलादतर्फे मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. तर सर, नेमका हा सण कशासाठी आहे आणि हे सुरू होण्यामागचा काय इतिहास आहे? ईद ए मिलादुन नबी नावानं हा उत्सव साजरा करण्यात येतो. याच्या मागचं एक कारण आहे की ह्या तारखेला आमच्या सर्वांचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा हा जन्मदिवस आहे. म्हणून या महिन्यामध्ये लोक त्यांचा परिचय लोकांना करून देणं, त्यांच्या कार्याविषयी माहिती करून देण्यासाठी या तारखेला किंवा यानंतरच्या दिवसांमध्ये महिनाभर, तसं तर पूर्ण जीवनभर त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करून त्याच्यावर आपण सर्वजण अंमलबजावणी केली पाहिजे. पण जास्त करून लोकांना उजाळा करून देण्यासाठी या महिन्यामध्ये विविध कार्यक्रम घेऊन, प्रोग्राम, मोठाले सेमिनार घेऊन त्यांच्या कार्याविषयी लोकांना जाणीव करून देण्यात येते. बरं सर, प्रेषित मोहम्मद सल्लम यांचा जन्म कोठे आणि केव्हा झाला? प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म एप्रिल 570 मध्ये अरबस्थानातील मक्का या शहरामध्ये झाला. त्या ठिकाणी आज हजसाठी जे मुसलमान जिथे जातात त्या मक्का शहरामध्ये त्यांचा जन्म झाला. सर, प्रेषित मोहम्मद सगळ्यात भारतामध्ये पहिल्यांदा कधी आले होते? प्रेषित मोहम्मद भारतामध्ये आल्याचं काही पुरावा नाही आहे. पण भारतात प्रेषित कधी आले असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, पहिला जो मानव ह्या जमिनीवर आला, ज्याला आपण आदम अलैहिस्सलाम किंवा ॲडम असं म्हणतो, पहिला व्यक्ती होता जे आमचे सर्वांचे पिता आहेत. त्यांच्यापासूनच पूर्ण ही मानवजात पसरली. ते पहिल्यांसुरू भारतात आले. अर्थातच त्या काळामध्ये भारत श्रीलंका एकत्र होता आणि श्रीलंकेमध्ये आता जो पर्वत आहे, श्रानदीप पर्वत, त्या पर्वतावर ते प्रथम अवतरले. आणि तो भारताचाच एक भाग होता त्या काळामध्ये. बरं सर, प्रेषितांची मुख्य शिकवण काय आहे? हां, चांगला प्रश्न आहे डॉक्टर साहेब. प्रेषितांची मुख्य शिकवण अशी आहे की सर्व मानवजातीला ते ॲड्रेस करून म्हणतात की बाबांनो, आपला सर्वांचा ईश्वर एकच आहे. या पूर्ण ब्रह्मांडाचा निर्माता, सर्वांचा जीवनदाता, मरणदाता, सर्वांना सर्व काही देणारा, सर्वांच्या गरजा पुरवणारा, सर्वांचा ईश्वर एकच असून आपलं सर्वांचं असं कर्तव्य आहे की त्या एकमेव ईश्वराच्या चरणी लीन व्हावं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याची आराधना आणि प्रार्थना करावी, आपलं जीवन जगावं. आणि मी त्याचा प्रेषित आहे, अर्थात मी संदेष्ट आहे. त्याचं जे उपदेश आहेत, त्याचे जे आदेश आहेत, मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा मी त्यांचा दास आणि त्यांचा संदेष्ट आहे. ही त्यांची मुख्य शिकवण होती. बरं सर, धर्माच्या शिकवणीनुसार बहुपत्नीत्व जे आहे त्यामध्ये नारीचं शोषण होत नाही का, किंवा तिच्यावर होणारा हा अत्याचार नाही का? आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे. माणसं असं विचार करतात की बहुपत्नीत्व इस्लाममध्ये मान्य आहे, पण बहुपत्नीत्वामुळं स्त्रियांवर होणारा अत्याचार असं लोकही समजतात. एक बाजू आहे, जी पत्नी घरात आहे त्याच्या बाजूने आपण विचार करतो, आणि बाहेर काही स्त्रिया असतात जे विधवा असतात, घटस्फोटित असतात, अनाथ असतात, ज्यांना कोणी करून घेत नाही. अशांच्या बाबतीत म्हणजे संख्या स्त्रियांची जास्त आहे जगामध्ये पुरुषापेक्षा. आणि प्रत्येक पुरुषाने एकाच पुरुषाशी, एकाच स्त्रीशी लग्न केले तर बाकीच्या स्त्रिया कुठं जाव्यात? पुन्हा आणखी स्त्रिया विधवा जास्त आहेत,
पुरुषांचं मरण दर जास्त असून स्त्रियांचं मरण दर कमी आहे. ह्या उपेक्षित स्त्रियांना कोणीतरी एक आधार नसला तर त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचे जे अपत्य आहेत ते अनाथ बालक आहेत त्यांना आधार देण्यासाठी, किंवा युद्धामध्ये जे लोक मारले गेले त्यांच्या पत्न्या असं रस्त्यावर कुठेतरी पडून जातात, त्यांना कोणी आधार नसतं, ह्या कारणामुळं. म्हणजे पूर्वी काय होतं, अरबस्थानामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये कितीही लग्न पुरुष करायचे, त्याला मर्यादा नव्हती. तर त्यांना काहीतरी मर्यादा असावी आणि हे लग्न लोकांच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही करावं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक अट आहे की जर तुमच्यामध्ये तुमची शारीरिक शक्ती असेल, तुमची आर्थिक ऐपत असेल आणि तुम्ही 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 स्त्रियांशी, जास्तीत जास्त 4 लग्न करून त्यांच्याशी जर तुम्ही न्याय प्रस्थापित करू शकत असाल, असं नाही की एकाशी लग्न केलं आणि दुसऱ्याकडे तुमचं लक्षच नाही, असं 4 लोकांशी, 2 लोकांशी, 2 स्त्रियांशी जर तुम्ही न्याय प्रस्थापित करत असाल, लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे, त्यांचा खर्च आहे, त्यांच्यासोबत आलेल्या मुलांचा खर्च आहे, त्यांच्यासाठी सर्व जबाबदाऱ्या जर तुम्ही पार पाडत असाल तर इस्लाममध्ये फक्त परवानगी आहे, आदेश नाही आहे 4 लग्न करा. परवानगी आहे, ती ही विशिष्ट परिस्थितीमध्ये परवानगी आहे. सर, मग हे जुन्या काळात होतं, कारण जुन्या काळात हॉस्पिटल्स नव्हते, प्रवासासाठी ट्रेन नव्हती, रेल्वे नव्हती, बस नव्हती. आता थोडीशी दुनिया बदलली आहे, शिक्षण खूप आलेलं आहे. मुस्लिम समाजामध्ये मुली देखील खूप शिकतात, मुलंही शिकतात. आजच्या 2020व्या शतकामधल्या मुली किंवा मुलं बहुपत्नीत्व करताना दिसतात का? आपल्याला काय वाटतं? सर, आज जर सर्वे जर आपण केला किंवा शासनाचा जो सर्वे आहे, इतर धर्मापेक्षा किंवा सर्व जगामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्यापेक्षा इस्लाम धर्मामध्ये बहुपत्नीत्वाची जी रेशिओ आहे तो कमी आहे अत्यंत. काही ठिकाणी 1-2 असे उदाहरणं घडतील, पण अनेक लोक असे आहेत की एका पत्नीसोबत ते आनंदाने आहेत. असं कुठंच नाही की 2 पत्न्या करण्यासाठी ते अग्रेसर आहेत. हो, आमचे काही मित्र आहेत, डॉक्टर आहेत, प्रोफेसर आहेत, वकील आहेत किंवा शिक्षक आहेत. आम्ही त्यांच्या घरी जातो किंवा ते आमच्याकडे येतात. नेहमी एकच पत्नी असते आणि चांगले मित्र आहेत. आम्ही त्यांना विचारतो तर ते म्हणतात की बाबा, पूर्वी काळ तसा होता, आता तसं नाहीये. बायका पण आमच्या स्वाभिमानी आहेत आणि त्यांना ते कदापि मान्य होणार नाही, आम्हालाही ते परवडणारं नाहीये. कारण आता खर्च वाढले, शिक्षण आहे, सगळंच आहे. शिक्षण करू शकत असाल, तुम्ही ती जबाबदारी पेलू शकत असाल तरच त्याची परवानगी होती, नसता नाही. आणि आजकाल तर कोणी असं करायला सुद्धा तयार नाही. बरोबर आहे. सर, दुसरा एक प्रश्न आहे की इस्लाम धर्मामध्ये तलाक देण्याची देखील पद्धत आहे. तर ही पद्धत चुकीची नाही का? किंवा मग त्या स्त्रीवर अत्याचार किंवा अन्याय होत नाही का? आपल्याला काय वाटतं? हा एक चांगला प्रश्न आहे सर, आपण विचारलात. भारतामध्ये किंवा या समाजामध्ये सध्या तो चर्चेचा विषय आहे. तलाक ही अल्लाहला मान्य नाही, ईश्वराला मान्य नाही. बरं, म्हणजे मान्य नाही म्हणण्यापेक्षा ती अत्यंत वाईट समजतो ईश्वर. जेव्हा 2 कुटुंबातील स्त्री किंवा मुलगा आणि मुलगी एकत्र येतात आणि आपल्या आनंदानं जीवन जगत असतात, आणि हे जीवन जगत असताना कधी कधी त्यांचं प्रेम एवढं असतं की ते आपसामध्ये एक दुसऱ्याला सोडून राहत नाही, पण काही ठिकाणी अंशतः त्यांच्यामध्ये भांडणं खटके होत असतात. हे व्हायला नकोत, पण त्यांचे गुणधर्म वेगळे असल्यामुळं ते एवढे पराकुटीला जातात की ते एकत्र राहू शकत नाहीत. रोज रात्रंदिवस त्यांच्यामध्ये भांडणं कटकटी असतात, मुलाबाळावर त्यांचा परिणाम होतो, घरातील लोकांवर त्याचा परिणाम होतो. काही केलं तर त्यांना एकत्र राहण्याची त्यांची इच्छा नसते, त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांना समजून सांगितल्यानंतर ते एकत्र राहण्यासाठी तयार नसतात. अशा परिस्थितीमध्ये एक परवानगी देण्यात आली, बाबा तुमचं जमतच नसेल, अनेक प्रयत्न करून पुरुषांनी समजून सांगितलं, आईवडिलांनी समजून सांगितलं, समाजातल्या लोकांनी समजून सांगितलं, तरी पण तुम्ही राहायला तयार नसाल, तर जीवन वाईट करून घेण्यापेक्षा, कटकटीचं जीवन करून घेण्यापेक्षा तुम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घ्या आणि आपापल्या जीवनाच्या वेगळ्या मार्गावर तुम्ही जाऊन जीवनाचा आनंद घ्या, म्हणून ही एक पद्धत ठेवण्यात आली आहे. जर ही पद्धत नसेल तर त्यांचं जीवन बर्बाद होऊन जाईल ना. त्याच्यासाठी इस्लाममध्ये ही पद्धत आहे की स्त्रियांना किंवा पुरुषांना, आजकाल पुरुष सुद्धा प्रताडित आहेत, ते सुद्धा पत्नीला नको आणि पत्नी सुद्धा म्हणतात की मला हा पुरुष नको, मग त्याला जबरदस्तीनं बांधून ठेवणं हे कितपत योग्य आहे? अच्छा, म्हणजे महिला पण तलाक घेऊ शकते? हा, इस्लाममध्ये महिलांना सुद्धा अधिकार आहे, ते आपल्या पत्नीकडून खुला घेऊ शकतात. बरं, सोड चिठ्ठी घेऊ शकतात. मग हा गैरसमज का पसरवला जातो की फक्त पुरुषच तलाक घेऊ शकतो? याच्या मागे काय असू शकतं? लोकांचं अज्ञान आहे.
लोकांचं अज्ञान आहे. ते म्हणतात की पुरुषच तलाक देतात, पण अनेक वेळेस असं घडतं की स्त्रियांकडून आपल्या तलाकची किंवा त्याच्यापासून दूर जाण्याची, विभक्त होण्याची मागणी करण्यात येते. बरं. पण नाईलाज असतो, त्याला सोडावं मग लागतं. सर, हे जे घटस्फोट होतात त्यामध्ये धर्मचर्चा होऊन मीटिंग होऊनच संपतं का? कधी कधी कोर्टामधूनही तलाक घेताना पती पत्नी दिसतात. वास्तविक पाहता कोर्टात जायलाच नको पाहिजे. धर्मानुसार असं आहे, समजा पत्नीचं जमत नसेल, ती व्याभिचारिणी असेल किंवा ऐकतच नसेल, तर आपल्या पतीनं तिला समजून सांगावं, वारंवार समजून सांगावं. समजतच नसेल, एखाद्या वेळेस तंबी द्यावी, हळूच सांगावं, रागानं सांगावं. पुन्हा समजतच नसेल तर आपलं जे अंतरण किंवा झोपण्याची जागा बदलून घ्यावी तिच्यापासून. म्हणजे तिला थोडंसं वाटावं की बाबा माझा नवरा नाराज आहे, आपल्याला हे काम सोडावं लागेल. तरी पण ती ऐकतच नसेल तर दोन्हीकडच्या नातेवाईकाला बोलावून घेऊन, पती जर खराब असेल किंवा पत्नी जर, दोघांनाही समजवण्यासाठी नातेवाईकाला बोलावून घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आणि यानंतर सुद्धा जमत नसेल तर ह्या पुढचे स्टेप्स होतात. बरं सर, बऱ्याच वेळा पुरुष हा बाहेर कामानिमित्त असतो, त्याचा व्यवसाय असतो, जॉब असतो. बऱ्याच वेळा तो बाहेरून येणं जाणं करतो, वीकली एखाद्या वेळेस घरी येतो. तर मोस्टली पुरुषांचेच बाहेर अफेअर्स असतात, असे प्रकरण दिसून येतात. मग अशा वेळी पत्नीनं जर त्याची चूक पकडली तर पुरुष मंडळी हे मान्य करतं का? हे जर अफेअर असतील तर ते अत्यंत वाईट गोष्ट आहे. बाहेर जाण्यामुळं असं, जो ईश्वराला भीतो, ज्याची ईश्वरावर, अल्लावर श्रद्धा आहे, तो अशा गोष्टी करणारच नाही. आणि त्यामुळेच इस्लाममध्ये एक पर्दा पद्धत आहे. आणि इस्लाममध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना सुद्धा सांगण्यात आलं की तुमच्या नजरा खाली ठेवा. स्त्री पुरुषांचा स्वैर संबंध किंवा एक दुसऱ्याबरोबर मोकळं बसणं किंवा एकांतात बसणं, ज्यांच्यामध्ये कोणतंच नातं नाही, अशा ठिकाणी ह्या घटना घडत असतात. म्हणून ते पथ्य केलेलं बरं की पर स्त्रीपासून दूर राहिलं पाहिजे, आपल्या नजरा खाली ठेवल्या पाहिजेत. आणि स्वतःचं चारित्र्य, स्त्रियांचं चारित्र्य नसतं, पुरुषांचं सुद्धा चारित्र्य असतं, ते चारित्र्य त्यांनी वाचवून ठेवलं पाहिजे. बरं सर, आता दुसरा प्रश्न घेऊन आलोय की जिहाद म्हणजे नेमकं काय आहे? आणि जिहादाबद्दल अनेक गैरसमज आहेत. हिंदी पिक्चर्स आम्ही पाहतो, नवीन नवीन वेब सिरीज नावाचा प्रकार कोरोनापासून आलेला आहे, त्यामध्ये काहीतरी दाखवलं जातं की जिहाद असा असतो तसा असतो. तर नेमकं माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे, तर त्याच्यावर आपण खुलासा करावा. नाही डॉक्टर साहेब, चांगला प्रश्न आहे. जिहाद बद्दल अनेक लोकांनी वेगवेगळे त्याचे अर्थ काढलेले आहेत, किंवा जहाद हा नाव घेऊन लोकांच्या भावनांना एक वेगळंच रूप देण्याचा प्रयत्न करण्यात येते. अज्ञानी लोकांना दुसऱ्याच बाजूला घेऊन जाण्यात येते. जहादचा अर्थ आहे परिक्रमाची पराकाष्ठा, प्रयत्न करणे, स्ट्रगल करणे. आणि जास्तीत जास्त त्याचा अर्थ आपण घेतला, ज्या ठिकाणी अन्याय होत असेल तर त्याला थांबवणे, हा जहादचा अर्थ होऊ शकतो. जहादचा अर्थ आतंकवाद किंवा कोणाला मारणे, कोणाला तोडणे असा हा जहादचा अर्थ नाहीये. प्रयत्न करणे, मग ते प्रयत्न कोणते असू शकतील. जहादचा अर्थ मग ते प्रयत्न आपल्या शिक्षणाबद्दल असतील किंवा समाजामध्ये एक समानता, बंधुता, प्रेम निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न समाज सुधारक करतात त्याला सुद्धा जहाद म्हणू आपण. जे समाज सुधारक प्रयत्न करतात, जे लोक प्रयत्न करतात लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी, जी प्रयत्न करतात, पराकाष्ठा करतात, त्यांना सुद्धा आपण जहाद म्हणतो. आणि जहादचा अर्थ असाच आहे. बरं, आपल्याला टीव्ही मधून जे दाखवलं जातं, वेब सिरीज आणि मालिकांमधून, चित्रपटामधून तो जिहाद दाखवला जातो, याला थांबवण्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही का? आपल्याकडे न्यायालय आहेत, कोर्ट आहेत, शासन आहे, आपल्याकडे वेगवेगळे नेते आहेत, अनेक मुस्लिम समाजाचे खासदार देखील आहेत, आमदार आहेत, मोठे मोठे पक्ष आहेत. कारण की कुठेतरी चुकीची माहिती देणं पण कुठेतरी असंवैधानिक आहे. बिलकुल, असं चुकीच्या माहिती देणाऱ्याच्या विरोधामध्ये आपण कारवाई करू शकतो. एखादी संकल्पना लोकांमध्ये मांडवून जर लोकांमध्ये भांडणं लावण्याचा, तेढ निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर समाज सुधारकांनी, नेत्यांनी आणि जास्तीत जास्त शासनाने सुद्धा त्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. ते आवश्यक आहे. बरं सर, आता जो ईद येणार आहे 16 तारखेला, त्यानिमित्त जी काही बाईक रॅली निघते किंवा गाडीवर मुलं जातात, तर ही रॅली वगैरे निघण्याबद्दल आपलं काय मत आहे? हा, हे 16 तारखेला किंवा कोणत्या ईद मिलादुन नबीच्या दिवशी जी रॅली काढण्यात येते, ह्या धर्मामध्ये याचा कुठेही काही संबंध नाहीये. बरं,
लोक आवेशात येऊन किंवा फार मोठ्या त्यांच्या भावना असं प्रेम दाखवण्यासाठी हे करतात, पण खरं प्रेम प्रेषितांविषयीचं त्यांच्या शिकवणीला स्वीकारणं, अंगीकारणं, त्यानुसार जीवन जगणं हेच आहे. रॅली वगैरे काढायची काही गरज नाही. बरं सर, इस्लाम मध्ये जी काही शिकवण आहे त्यांच्या दृष्टीनं ज्या माणसाने इस्लाम स्वीकारलेला आहे तो माणूस इतर धर्म, त्या धर्माचे प्रार्थनास्थळ किंवा त्या धर्माच्या चालीरीतीकडे तटस्थ म्हणून कसा पाहतो? इस्लाममध्ये अत्यंत एक चांगली माहिती किंवा एक चांगला आदेश असा आहे की इतर धर्माबद्दल तुम्ही वाईट विचार करू नका. त्यांच्या धर्मगुरूबद्दल, त्यांच्या देवी देवतांबद्दल, त्यांच्या प्रार्थनास्थळाबद्दल कोणताही आक्षेप तुम्हाला घ्यायचा नाही, त्यांना वाईट म्हणायचं नाही आणि त्यांच्याबद्दल काही वाईट विचार सुद्धा करायचे नाही, हा आदेश आहे सर. बरं सर, काफिर नावाचा शब्द आम्ही बऱ्याच वेळा पिक्चरमधून, मूवीजमधून पाहतो. त्याचा नेमका अर्थ काय होतो आणि भारतातल्या समाजातील लोकांना असं काफिर म्हटलं जातं का? काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? काफिर हा एक शब्द आहे अरबी मधला, कुफ्र पासून तयार होतो. कुफ्र म्हणजे इन्कार करणं. अच्छा. आणि काफिर म्हणजे इन्कार करणारा, ओके, लपवणारा. इन्कार करणारा किंवा लपवणारा हा त्याचा अर्थ होतो. एखादी गोष्ट सांगितली तो मान्य करत नाही म्हणजे हा काफिर आहे. तो मानत नाही ना, बरोबर, तर काफिर आहे. ती शिवी नाही, एक गुणात्मक तो एक शब्द आहे. कोण्याही धर्माबद्दल, कोण्याही व्यक्तीबद्दल, कोण्याही प्रदेशातल्या माणसाबद्दल, आणखीन कोणाबद्दलही तो असं चुकीच्या अर्थानं वापरण्यात येत नाही. लोकांना अज्ञान असल्यामुळं हे काहीतरी वेगळं काहीतरी आहे, आम्हाला काहीतरी म्हणते असं लोकांना वाटतं, पण तसं काही नाहीये. अच्छा. इस्लाम धर्म किंवा मोहम्मद पैगंबर सांगतात की जगाचा निर्माता एकच आहे. याचं नेमकं काय कारण आहे, आपल्याला काय वाटतं? प्रेषितांची मुख्य शिकवण किंवा एकच या पूर्ण विश्वाकडे जर आपण पाहिलं किंवा स्वतःच्या आपल्या शरीराकडे पाहिलं, विश्वाचा अभ्यास केला, पूर्ण विश्व एका तत्वामध्ये, एका सतमध्ये बांधल्या गेलेलं आहे. पूर्ण विश्व जगामध्ये आपण कुठेही पहा आणि ते काय एका नियमानुसार फिरतात. आणि पृथ्वी तलावर सर्वात आधी एकच मानव या ठिकाणी आला, एकच माणूस आला, ज्याला आपण आदम असं म्हणतो. आदम हा शब्द संस्कृत भाषेतला आहे. आणि तो आल्यानंतर त्याच्यापासून ही पूर्ण मानवजातीची उत्पत्ती झाली. आणि तो जेव्हा आला त्यावेळेस त्याने एकच आचारसंहिता, या जमिनीवर आम्हाला कसं जगायचं आहे हे एक आचारसंहिता आणली. त्यालाच आपण आज धर्म म्हणू किंवा जीवन जगण्याची पद्धत म्हणू. एक माणूस येतो, अनेक धर्म आणू शकत नाही. कालांतराने या ठिकाणी मनुष्यांची संख्या वाढली, लोकांनी वेगवेगळे धर्म स्थापन केले आपल्या आपल्या विचारसरणीनुसार आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपले वेगवेगळे ईश्वर निवडलेत. पण ह्या जगाचा ईश्वर कोण आहे त्याची व्याख्या जर पाहिली, तो एकमेव आहे, त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. आज मी एक उदाहरण नेहमी देतो. आता हे जो पाऊस आहे काल रात्री पडला होता, तो कोणाच्या ईश्वराने पाडला? माझ्या का तुमच्या की त्यांच्या की त्यांच्या? हा एक प्रश्न आहे. माणसाकडे आपण जर पाहिलो तर सर्वांचे अवयव, सर्वांची जन्माची पद्धत, मरणाची पद्धत, सर्वांचे अंतरेंद्रिय, बाह्य इंद्रिय सारखेच आहेत, गरजा सारख्याच आहेत. आमच्या 2 डोळेच आहेत, पाहिजे तिथंच आहेत. याचा अर्थ असा होतो की आम्ही एकाच कारखान्याची निर्मिती आहोत. येस. आणि याचा अर्थ असाही आहे की आमचा ईश्वर एकच आहे, आमचा निर्माण करणारा सुद्धा एकच आहे. जर तो वेगळा असता तर वेगवेगळ्या पद्धतीची माणसं, वेगवेगळ्या पद्धतीचे गाड्या आहेत, टाटाची वेगळी, होंडाची वेगळी, त्यांचे फ्लाईट वेगळे आहेत, त्या पद्धतीने आम्ही सर्व माणसं इथं असतो, पण आम्ही सारखेच आहोत. जगातला कोणताही माणूस एकापेक्षा दुसरा वेगळा नाहीये आणि आमच्या गरजा आणि सर्व एक सारखंच आहे. आणि ईश्वर एकमेव आहे. त्याचं एकच उदाहरण आहे की आमचा सूर्य सुद्धा एकच आहे. पूर्ण ब्रह्मांड एका तत्वामध्ये, एका सतमध्ये चालते. माणसं सुद्धा त्यांच्या आतमध्ये, कोणालाही विचारा तुम्ही, तो कोणाही धर्माला जर मानत असेल त्याला विचारलं तर ईश्वर कोण आहे? ईश्वर एकच आहे. साईबाबाही म्हणतात ईश्वर एकच आहे. अनेक माणसंही म्हणतात ईश्वर एकच आहेत. आणि सर्व धर्मामध्येही सांगितलं की ईश्वर एकच आहे. पण तो कोण आहे हा एक प्रश्न आहे. बरोबर आहे. तो कोण आहे हा एक प्रश्न आहे. तो असा आहे, तो निर्गुण, निराकार, सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी आहे. त्याच्या हातामध्ये प्रचंड शक्ती आहे. तो या जगताचा व्यवस्थापक आहे.
या पूर्ण जगाला तो चालवत आहे. त्याच्या हातामध्ये जीवन मरण आहे. त्याला कशाचीच अपेक्षा नाही, त्याला खायची अपेक्षा नाही, मरायची, त्याला पियायची अपेक्षा नाही, त्याला झोप येत नाही, त्याला डुलकी लागत नाही, त्याला कशाचीच गरज नाही. आणि असा जो एकमेव आहे तो ईश्वर आहे. आणि बाकी ईश्वरांच्या बाबतीत विचार करून बघा, तो कधीही मरत नाही, आधीपासून आहे, अनंतापर्यंत राहणार आहे. आणि बाकी ईश्वरांच्या बाबतीत जर आपण ज्यांना आपण ईश्वर म्हणून मानतो त्यांच्या ह्या व्याख्येमध्ये ते येतात का, हा आपण विचार केलेला बरा. बरोबर आहे. खूप चांगली संकल्पना आपण ईश्वराबद्दल सांगितली. हिंदू धर्मामध्ये पण संकट चतुर्थीला चंद्रच बघितला जातो जी. आणि आपल्या इथेही 1 महिन्याचा उपास झाल्यानंतर आपण ही चंद्रदर्शन करूनच उपास सोडतात. आता त्या चंद्राला आपण कोणता धर्माचा चंद्र मानायचा? चंद्र एकच आहे. कालगणनेसाठी महिना बदलतो, संपवतो, ह्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तसं दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महिलांच्या पोशाखावरून इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांना बुरखा घालण्याची पद्धत आहे आणि बऱ्याच कार्यक्रमात आपण पाहतो की वेगवेगळा छोटा मोठा पर्दा देखील महिला करतात. खरंच ही पद्धत आवश्यक आहे का आणि त्याचा सामाजिक बांधिलकी कशी आहे त्या पद्धतीची? सुरुवातीला असं सांगतो की ही पद्धत आवश्यक आहे. आपण पाहतो लज्जा हा जो गुण आहे, ही जी प्रवृत्ती आहे, ही संवेदनशील प्रवृत्ती आहे, पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये आढळून येते आणि जास्त मोठ्या प्रमाणात ही स्त्रियांमध्ये आढळून येत असते. ती कधीही असा विचार करत नाही की माझं अंग प्रदर्शन होऊ शकतो, असं करू मी लोकांपुढे. तिच्या मनात ह्या गोष्टी नसतात. पण हे असं आजकालच्या परिस्थितीमुळे हे लोक जरा वाहत चाललेले आहेत आणि स्त्रियांच्या अंग प्रदर्शनामुळे समाज बिघडत आहे. आणि स्त्रियांना जर पुरुषापासून दूर ठेवलं तर समाजामध्ये बिघडण्याची प्रवृत्ती निर्माण होणार नाही, समाज बिघडणार नाही. स्त्रियांच्या शील रक्षणेसाठी, त्यांच्या आबरूच्या रक्षणेसाठी, त्यांच्या आज कसं आपण उघडे नागडे फिरायला लागलो किंवा बाजारामध्ये चाललो, शिकायला चाललो, कुठं चाललो, कमी कपड्यामध्ये चाललो तर लोक मुलींची छेड करतात. त्यांचं संरक्षण त्या छोट्याशा कपड्यामध्ये होत नसतं. ईश्वरानं सांगितलं की आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही पूर्ण कपडे, आपली एक लज्जा आहे, त्याच्या संरक्षणासाठी हे करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही समजा छूट दिली तर त्याचे विपरीत परिणाम घडतात आणि घडताना आपण पाहत आहोत. म्हणून पुरुषांना स्त्रियांपेक्षा वेगळे ठेवण्याची जी आवश्यकता आहे आणि गरज पडल्यास आपल्या डोक्यावर चादर टाकून किंवा आपल्याला कव्हर करून बाहेर निघणं आवश्यक आहे. म्हणून पर्दा स्त्रियांच्याच रक्षणासाठी पर्दा अत्यंत आवश्यक आहे. आणि पुरुषांच्या सुद्धा मनामध्ये काही अशा विचित्र शंका कुशंका येऊ नये म्हणून सुद्धा पडद्याची गरज आहे. स्त्रींच्या रक्षणासाठी सुद्धा त्याची गरज आहे. एकीकडे सर धर्म सांभाळतानाही त्या महिला दिसतात, आम्ही पाहत असतो. आणि एकीकडे आम्ही मेडिकल कॉलेजची लिस्ट पाहतो, इंजिनिअरिंग कॉलेजची यादी पाहतो, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, तिथं देखील मुस्लिम मुली किंवा मुस्लिम भगिनी ह्या मेरिटमध्ये येताना दिसतात. दोन्ही कामं एकदाच कसे साध्य करतात? सर, पर्दा पद्धती ही प्रगतीला आड येणारी नाही. पर्दा करून सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक मुली डॉक्टर, इंजिनियर, आणखीन मोठमोठ्या पदावर आहेत, IAS सुद्धा आहेत. पर्दा करणं म्हणजे काय, शिक्षणाला किंवा अभ्यास करायला अडथळा निर्माणच होत नाही. पर्दा करणं याच्यासाठीच की आम्ही बाहेर जाताना लोकांच्या वाईट नजरा आमच्यावर पडू नये, त्याच्यापासून आम्ही सुरक्षित राहू. अभ्यासामध्ये तर काही त्याच्यापासून काही असं कोणत्या प्रकारचा अडसर वगैरे येत नाही. आणि त्याचं एक चांगलंच उदाहरण आहे, एक चांगलंच नमुना आहे की पर्दा करून सुद्धा आम्ही प्रगती करू शकतो. लोक शास्त्रज्ञ सुद्धा आहेत पर्दा करून. काही देशामध्ये तर त्या मोठमोठ्या राजकीय पदावर सुद्धा आहेत आणि आपलं घर सुद्धा चांगलं सांभाळतात. पर्दा हे अडथळा कुठंच नाही आहे, मात्र तो स्त्रियांसाठी एक वरदान आहे. इस्लाममध्ये असा विचार आहे किंवा आमचा सर्वांचा असा विचार आहे की आपल्या मुली किंवा आपल्या महिला ह्या पूर्ण कवर असल्या पाहिजेत, त्यांचं अंग प्रदर्शन होता कामा नये. जर ह्या अशा पद्धतीच्या असल्या तर रस्त्यानं कोणी त्यांना छेडणार नाही, त्यांच्याकडे कोणी पाहणार नाही, ते बाहेर गेल्या तरी त्या सुरक्षित राहतील. बुरका एक पद्धत, कोणत्याही पुरुषाला विचारलं, कोणत्याही भावाला किंवा आपल्या
वडिलांना विचारलं तर त्याला असंच वाटतं की माझी मुलगी, माझी बहीण, माझी पत्नी, माझी आई सुरक्षित असली पाहिजे. आणि सुरक्षित असण्यासाठी त्यांच्यावर जे आपण बुरखा किंवा पूर्ण कव्हर केलेले कपडे किंवा भरपूर फुल कपडे जर आपण त्यांना घातले तर अंग प्रदर्शन होणार नाही. वाईट लोकांच्या नजरा आपल्या या मुलींकडे, बहिणीकडे, भावाकडे, माझी बहीण असेल, कोणाची असेल, त्याच्याकडे कोणी पाहणार नाही. आणि भरपूर कपडे घातल्यानंतर लोक पाहतही नाहीत. आणि त्यामुळं कपड्यांकडे सुद्धा पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळं मुलीचं संरक्षण होत असेल तर त्याच्यामध्ये वाईट असं काही नाही आहे. किंवा कोणी करत असतील तर त्यांचा तो स्वतःचा त्यांचा स्वातंत्र्याचा सवाल आहे. पण असं केलं तर बरं होऊ शकतो. आजकाल ह्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. खरंच आहे सर, कोणत्याही वडिलाला किंवा भावाला वाटणार नाही की बाबा आपल्या बहिणीचं किंवा याचं अंग प्रदर्शन व्हावं. अंग प्रदर्शन ही नवरा बायकोची प्रायव्हेट गोष्ट आहे, ती पब्लिकमध्ये नसावीच असंही मत आहे. ठीक आहे. पुढं आहे की सर, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी गरीब लोकांवर जबरदस्ती केली जाते किंवा त्यांना भूलथापा दिल्या जातात, त्यांना आमिष दिले जातात आणि आमिषांमुळे धर्मांतर होतं असंही आम्ही वाचतो. काही पक्ष असतील किंवा काही संघटना असतील असं म्हणतात. तर आपलं काय मत आहे यावर? इस्लाममध्ये जबरदस्तीचं धर्मांतर नाही आहे. अनेक लोक असंही म्हणतात की इस्लाम हा तलवारीच्या जोरावर पसरलेला धर्म आहे. पण आपण पाहतो भारतामध्ये हजारो वर्ष किंवा 1200 वर्ष 1500 वर्ष मुसलमानांचं राज्य होतं. त्या काळामध्ये सुद्धा कोणी जबरदस्तीनं धर्म परिवर्तन केलेलं नाही. धर्म परिवर्तन ही एक वैयक्तिक बाब आहे. जर तो आपल्या आत्म्यातूनच एखाद्या गोष्टीचा स्वीकार करत असेल तर तो त्या धर्मात राहू शकतो. कोणतेच आमिष नाही, कोणतेच प्रलोभन नाहीत. धर्मामध्ये येण्यासाठी कोणाला जबरदस्ती करण्यात येत नाही किंवा कोणाला काही ठिकाणी आम्ही आमच्या धर्माच्या बाबतीची ओळख जर कोणाला करून द्यायची असेल तर आम्ही ती करून देतो. कोणी विचारलं तर इस्लाम कसा आहे तर इस्लाम असा आहे. कोणालाही आपला धर्म सोडून आमच्या धर्मात या किंवा इस्लामचा स्वीकार करा असं कुठंही जबरदस्तीनं किंवा प्रलोभन दाखवून सुद्धा किंवा आणखीन काही त्यांना देऊन असं कधीच करण्यात येत नाही. पहिलेही करण्यात आले नाही. इस्लाममध्ये हे मान्य सुद्धा नाही. बरं सर, इस्लाम धर्मामध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट नाकारली जाते ती म्हणजे व्याज देणे आणि घेणे. त्यानंतर दारूला देखील हा समाज स्पर्श करताना दिसत नाही. मग हे शिकवण कशी आहे आणि याच्या मागे काय आहे? हे अल्लाहचा एक आदेश आहे. इस्लामची शिकवण, परिशिष्टांची शिकवण आहे. आपणाला सर्वांना माहीत आहे दारू ही सर्व गुन्ह्यांची किंवा अपराधांची जननी आहे. जेव्हा माणूस दारूच्या आहारी जातो त्यावेळेस त्याला काही कळत नाही. त्याची बुद्धी कामातून जाते, त्याचा विवेक निघून जातो. तो आपल्या पत्नीला ओळखत नाही, मुलांना ओळखत नाही, स्वतःच्या प्रतिष्ठेला ओळखत नाही. मी कुठं आहे, कुठं दारू पिऊन नाल्यामध्ये पडतात. आणि समाजामध्ये अशा व्यक्तीची इज्जत सुद्धा राहत नाही. आणि दारू पिल्यानंतर कोणालाही शिव्या देणे, कोणालाही मारणे, तोडणे, बायकोला मारणं, मुलं, घर पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातो. यासाठी दारू ही, असं मी आत्ताच म्हटलंय की सर्व अपराधांची ती जननी आहे. म्हणून दारूला निषेध करण्यात आलेला आहे. दारूपासून मुसलमानांना किंवा सर्वच माणसाने याच्यापासून दूर राहिलं तर सर्वांसाठी अत्यंत चांगलं आहे. पण इस्लाममध्ये याचा निषेध करण्यात आलेला आहे, याला वर्ज्य करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट आहे व्याजाची. व्याज ही एक भांडवलशाही सावकारी पद्धतीची एक गोष्ट आहे. याच्यामध्ये लोकांच्या मजबुरीचा फायदा घेण्यात येतो. लोकांना कामं पडतात, पैसे देत असताना त्याच्यावर व्याज आकारण्यात येतो. आणि हे व्याज, या व्याजामुळं जगातील पूर्ण जगातील, मी भारतातली किंवा एका व्यक्तीची बनत नाही, पूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. व्याज व्यवस्थेमुळं एक वर्ग श्रीमंत होत जातो आणि एक वर्ग गरीब होऊन जातो. एक शोषितांचा गट निर्माण होतो, एक शोषणाऱ्यांचा गट निर्माण होतो. आणि ह्या दोन्ही गटामध्ये तिरस्कार सुद्धा निर्माण होतो. लोक गरीब होत जातात, श्रीमंत होऊन जातात. आणि ह्यामुळं व्याज एक अत्यंत मोठं पाप आहे. म्हणून इस्लाममध्ये सांगितलं त्याच्या जो कोणी व्याज घेत असेल तर त्याच्या भिंतीच्या सावलीमध्ये सुद्धा बसू नका. व्याजाच्या कागदपत्र सुद्धा लिहू नका किंवा त्याचे साक्षीदार सुद्धा बनू नका. व्याजाबद्दल एवढी आहे की व्याजामुळं समाज, गरीब लोक, शेतकरी लोक,
यांच्यावर व्याजावर व्याज चढून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात आलेच आपण पाहत आहोत. लोक गरीब होण्याचे तेच कारण आहेत. काही काही ठिकाणी ते व्याज देऊन, सर्व संपत्ती देऊन, त्याला सुद्धा त्या व्याजामध्ये त्यांचे इथं फुकट काम करावे लागते. अनेक ठिकाणी पत्नी आणि मुलाबाळांना सुद्धा त्या ठिकाणी ठेवून द्यावं लागतं. हे व्याजाचा विळखा एवढा खराब आहे की समाजाला गिळकृत करून घेतो. लोकांचं जीवन तो संपून टाकतो. आनंद निघून जातो जीवनातला व्याजामुळं आणि कर्जामुळं. सर, काही संघटना असा आक्षेप घेतात की लव्ह जिहाद नावाचा प्रकार भारतात चालू आहे आणि जाणूनबुजून मुलं हे हिंदू मुलीच्या मागे लागतात, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, त्यांच्याशी लग्न करतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. असं लव्ह जिहाद नावाचा प्रकार एक माथी मारला जातो किंवा नॅरेटिव्ह सेट केला जातोय. तर असं मस्जिदीमधून किंवा धर्मगुरू स्वतःहून मुलांना सांगतात का? नेमकं तिथं ईश्वराची उपासना केली जाते किंवा व्यवसायावर चर्चा केली जाते का लव्ह जिहाद शिकवला जातो? आपण खुलासा करावा. हा, चांगला प्रश्न आहे. अनेक प्रश्न एका प्रश्नामध्ये आहेत. पहिल्यांदा तो मस्जिदीबद्दल बोलतो. सर, मस्जिद एक असं ठिकाण आहे ते जे ईश्वराचं घर आहे. त्या ठिकाणी काही नसतं, एक हॉल असतो आणि सर्व लोक जाऊन, गरीब श्रीमंत कोणी असो, एका लाईनीमध्ये बसून ईश्वराची आराधना आणि प्रार्थना करतात. त्याच्यासमोर नतमस्तक होतात. त्याच्यासमोर आपलं मागणी आपली जी आहे ती मांडतात. त्या ठिकाणं इतरांच्या बाबतीत, इतर धर्मियांच्या बाबतीत, कोणा व्यक्तीच्या बाबतीत, कोणत्याही समूहाच्या बाबतीत किंवा राजघटनेच्या विरोधामध्ये किंवा राज्याच्या बाबतीत कसलाही विचार किंवा कसलंही आक्षेपार्थ त्या ठिकाणी होत नाही. फक्त चांगलं कसं वागता येईल, चांगलं चारित्र्य कसं निर्माण करता येईल, मुलाबाळांचं संगोपन कसं करता येईल, समाजाला आणि देशाला कसं समृद्ध करता येईल, आपलं चारित्र्य कसं चांगलं ठेवता येईल, याबद्दलच त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येतं. कोणाच्या बाबतीत कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी वाईट बोलण्यात येत नाही किंवा वाईट विचार सुद्धा करण्यात येते. हे एक मस्जिद आहे. आणि तुम्ही म्हणता की लव्ह जहाद इस्लाममध्ये दुसऱ्या धर्माच्या मुलीशी, जी ईश्वरावर, एका ईश्वरावर जी आस्था नसते, त्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी नाही. मुलगा असो की मुलगी, जर तो असं करत असेल तर तो व्याभिचार आहे, लग्न नाही. व्याभिचाराला इस्लाममध्ये कुठंच मान्यता नाही. त्याच्यापासून जर आपत्य जन्माला आली असेल तर ते सुद्धा मान्य नाहीत. म्हणून असं मस्जिदीमधून कोण्या मुली, चारित्र्य खराब होतंय, ईश्वर नाराज होतोय. तो जो व्याभिचार करतो तो नरकात जातो. ईश्वर म्हणतो, अल्लाह म्हणतो, व्याभिचाराच्या जवळ फिरकू सुद्धा नका, करण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणून लव जिहाद करा. दुसऱ्याच्या मुली आपल्याच मुली आहेत, त्या आमच्याच बहिणी आहेत. त्यांना फसवणं, त्यांना पटवणं, खराब करणं म्हणजे आमच्या समाजाला खराब करणं. उदाहरण दाखल मी सांगतो, मी कितीही स्वच्छ असलो आणि समाज किंवा माझ्या बाजूबाजूचा परिसर घाण असेल तर माझं आरोग्य टिकणार नाही. मी 4 वेळेस स्नान जरी केलं असलं पण हवा बाहेरची खराब असेल तर माझं घरही त्याच्यामध्ये बुडून जाईल. म्हणून असं कोणताही प्रकार लव जहादचा किंवा लोकांच्या मुलींवर आक्षेप घेऊन पटवण्याचा किंवा लग्न करण्याचा किंवा पळून एखाद्या ठिकाणी अशी एखादं कृत्य कोणी करत असेल तर तो इस्लामिक कृत्य नाहीये, त्याचं वैयक्तिक कृत्य असतो आणि ते कोणत्याही धर्मामध्ये असतं. त्याबद्दल असं इस्लाममध्ये अशी कोणतीच गुंजाईश नाही. बरं सर, येणाऱ्या 16 तारखेला सण आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व धर्मियांना काय संदेश द्याल? प्रेषितांची जी शिकवण आहे, सर्वांसोबत चांगलं वागा. आपल्या कोणत्याही वागणुकीमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. समता, बंधुता, सहानुभूती याच्यावर ठाम राहा. गरिबांची, विधवांची, अनाथांची मदत करा. जे संकटात आहेत त्यांची मदत करा. याच्यामध्ये जातपात वगैरे काही पाहू नका. आणि हे काम आम्ही करत आहोत. तुम्ही सध्या बोलताना सांगितलं होतात की त्या जी महामारी येऊन गेली त्या महामारीमध्ये मुसलमान लोकांनी जी मदत केली, ज्या लोकांना स्वतःचे नातेवाईक अंत्यसंस्कार करत नव्हते ते मुसलमान मुलांनी ते अंत्यसंस्कार प्रत्येक देशभर केले. आज सुद्धा भारतामध्ये किंवा इथं नांदेडमध्ये आम्ही जमात इस्लामीच्या माध्यमातून लोकांना दर महिन्याला अन्न पुरवत असतो. घर डागडुजी का, आता परवा फ्लड आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न शिजून आणून त्या किनारपट्टीवर असलेल्या गोर गरिबांना, कोण्याही जातीचे धर्माचे असतील, त्यांना वाटप केलंय. व्याजाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी एक अशी पतसंस्था काढली जी बिनव्याजी कर्ज लोकांना देते.
लोकांचेच पैसे लोकांच्याच कामासाठी बिनव्याजी वापरण्यात येतात. गरिबांना, अनाथ, जे छोटे व्यापारी आहेत अशांना आम्ही कर्ज देऊन लोकांकडून त्यांना त्यांचे जीवन उभारण्यासाठी प्रयत्न करतो. प्रेषितांनी सांगितलं लोकांची मदत करा आणि आपला जो ईश्वर आहे त्याला ओळखा. तुमचा ईश्वर, तुमचा मालक कोण आहे आणि तुम्ही माणूस आहात, माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. काहीतरी करून जीवनामध्ये पैसा हा सर्व नाही, कसल्याही मार्गाने पैसा कमवण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ह्या जगामध्ये राहून चांगला आपल्या जीवनाचा उद्देश ओळखा. लोकांना जीवनाचा उद्देश माहीतच नाही, लोकांना आपला ईश्वर माहीत नाही, लोक जगामध्ये कशासाठी आले हे सुद्धा माहीत नाही. लोक कसंही येतात आणि जनावरासारखं जीवन जगून निघून जातात. हा एक अत्यंत विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्रेषितांनी सांगितलं की बाबा रे, आपण सर्व एक आहोत, आपला पिता एक आहेत, आपल्या अडचणी एकच आहेत, आपला ईश्वर सुद्धा एकच आहे, आपल्या गरजा सुद्धा सारख्याच आहेत. म्हणून सर्वांनी, आपलं रक्त सुद्धा एक आहे आणि आपला DNA सुद्धा एक आहे. म्हणून सर्वांनी, आणि आपलं नाव, गाव, राष्ट्र हे आपल्या ओळखीसाठी निर्माण झालेत. म्हणून आपण सर्वांनी मिळून मिसळून वागलं पाहिजे. देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावला पाहिजे. कोणाचाही द्वेष नाही केला पाहिजे, कोणाबद्दल वाईट विचार नाही केलं पाहिजे. हा देश आमचा आहे, या देशाला आम्हीच पुढे नेणार आहोत, कोणी बाहेरचा येणार नाही. म्हणून सर्वांनी मिसळून जर काम केलं, आमची प्रगती लवकर होईल. हाच संदेश मी लोकांना देऊ इच्छितो. खूप चांगला संदेश आहे सर. निश्चितच आपल्या संदेशाचा सगळ्यांना फायदा होईल. दर्शक हो, गौरी विसर्जनाचा आज दिवस आहे. गणपती फेस्टिवल देखील चालू आहे. पुढच्या 5 दिवसामध्ये गणपती बाप्पाचं देखील विसर्जन होणार आहे. सोबतच ईद ए मिलाद देखील आलेला आहे. सर्व धर्मियांना, आमच्या राजमुद्राच्या सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना आम्ही तिन्ही सणाच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. सर, आपण आम्हाला वेळ दिला, चॅनलला आलात, महत्त्वाची अशी चर्चा केली, आपले विचार इथं मांडले, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. थँक्यू सर. आपण असंच नेहमी येत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करत जा. काय हरकत. तर दर्शक हो, हे होते जमाते इस्लामी हिंदचे अब्दुल मजीद खान सर, जे विचारवंत आहेत, खूप ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षापासून त्यांचं काम आहे आणि त्यांची कामाचीच पावती आहेत की ते या पद्धतीनं बोलत आहेत. इथंच मी आपली रजा घेतो. राजमुद्राच्या धर्ममुद्रा या सत्रामध्ये परत आपण भेटत जाऊ. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.